नमस्कार मंडळी. निराश झालेल्या मनाला मनोरंजनाची फुंकर घालण्यासाठी सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एका आजारी बॉसला भेटायला आले त्याचे कर्मचारी. बघूया याने बॉसच्या तब्येतीत काय सुधारणा होतीये ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांचं. हॅलो, तामणकर मॅडम. बोला. हो हो, मी ओके आहे. नाही जस्ट एक काल थोडंसं गरगरलं ऑफिसमध्ये. हो हो, हां नाही एकदम ओके आहे. हां नाही ते थोडंसं ते लावलं आहे काहीतरी, पण हो डॉक्टर म्हणाले हो हो उद्या सोडणार मला. हो हो नाही आता बरंच वाटतंय, तुम्ही फोन केलाय. हो ह्याच्या आधी नव्हतं पण आता खूप बरं वाटतंय. म्हणजे वृक्ष वाळवंटात गुलकंद आईस्क्रीम खाल्ल्यावर कसं वाटतं तसं वाटतंय. हो. काय म्हणताय? नाही तुम्ही नका येऊ. नाही एवढ्या लांब कशाला येताय तुम्ही? नाही हे बघा, तुम्ही आठवड्यातला एक दिवस तुम्ही मीरा रोड ब्रांचला येता तेवढं खूप आहे आमच्यासाठी. हो, तेवढ्या तारखा मात्र पाळा. होय मी आलात की असं भरल्यासारखं होतं. या तुम्ही. हां हो नाही आय एम ओके काहीच नाही प्रॉब्लेम. हो काय नाही, आता उद्या संडे आहे, आज सॅटर्डे आहे, काल फ्रायडे होता. नाही वार नाही सांगत आहे मी तुम्हाला. मी हे सांगतोय की मी काल ॲडमिट झालो, आजचा दिवस ठेवतील आणि उद्या मला डिस्चार्ज देणार आहेत. हो सोमवारी ऑफिसला मी. येस नाही काल तसं कामाचं काहीच नाही. माझा स्टाफ वाघ आहे, टेन्शन घेऊ नका. हो ओके येस थँक्यू. अजिम नाही, समीर. अजिम तुमच्या बॉयचं नाव आहे ना, त्यामुळे हां ठेवला. हो बरंच वाटलं एकदम. हो हां काय बोललीस काय? इकडे बोललीस काय? हळू बोला ना. काय? हॉस्पिटल आहे, हळू बोला ना सर. अगं पण ते तू बोलतेस तर ऐकू तर जाऊ दे ना मला. काय बोलतेस? तुमच्या ऑफिस मधला स्टाफ आलाय तुम्हाला भेटायला. माझ्या ऑफिसचा स्टाफ आलाय? हळू. हो ओरडत नाही, माझा सॅटर्डे आहे ना तरी. बाहेर आहे. बोला. अरे बापरे, मला वाटलं नव्हतं एवढं येईल. या वहिनी वा चेतू. भाऊजी या चल कुठे सही काय. या नमस्कार माने सर नमस्कार. कसं या, काय या. बरं आहे का तुम्हाला? होय बरं आहे. हा व्यवस्थित ना? होय सर बरे नमस्कार. आहेत ना? असं अचानक काय झालं? मला बातमी कळली आणि माझ्या काळजात धस्सच झालं. माझं लक्षच लागे ना कशात. माझ्यासाठी माझं आभाळच फाटलं ना सर. एकदम पोरकं झाल्यासारखं वाटतंय हो. ऐका आज तुमच्या ऑफिस मधला दुसरा दिवस आहे. काल पहिला होता. मी काल अब्सेंट होतो, आपली भेटच नाही झाली. माझ्यासाठी एवढं रडावं, एवढं बॉन्डिंग तर होऊ दे आधी. नाही सर. सर तुम्हाला माहिती नाही, पण मी तुम्हाला माझा गुरु मानते. तुम्ही गुरु आहात सर माझे. बरोबर आहे, पण हे गुरु शिष्याचं नातं झालं कधी हेच मला कळत नाही. काहीतरी लॉजिक लागलं पाहिजे ना. बरं असू दे, तुमच्या भावनांचा मी आदर करतो, पण तुम्ही आज शनिवार असून तुम्ही मला भेटायला आलात. काय सर बोलताय? हॅट्स ऑफ लेवलचा त्याग आहे हा. नाही सर कॉर्पोरेट क्षेत्रात शनिवारी दुसऱ्यासाठी वेळ काढणे हॅट्स ऑफ लेवलचा. मी तुम्हाला सांगू, आपली स्वतःची विंडो सीट आपण दुसऱ्याला दिल्यावर कसं वाटतं समोरच्याला, या क्षणाला तसं मला वाटतंय. खरं सांगतो. नाही सर नाही. थँक्यू. असं नका बोलू. कोण आजार आहे काय? साहेब तुम्ही आमचे असं नाही होणार ना. पा माने कसं बोलताय. मग काय तर? वहिनी तुम्हाला सांगतो, मागे माझ्या शेजारचा टॉमी मेला, मी त्याच्यासाठी रजा काढली होती. हो का? मग आणि आता तर साहेब आजारी ना हो. आमचे साहेब कुत्र्यापेक्षा कमी आहे का? एक मिनिट पाटील, काय गोंधळ होतोय पाटील? मी कुत्र्यापेक्षा जास्त आजारी आहे की नाही यात तुम्ही कुत्र्याशी तुलना करताय. कळतंय का तुम्हाला? असं नका करू पाटील. नाही सर, तुम्ही ना शब्द नका पकडू, भावना समजून घ्या सर. हो नाही भावना समजून घ्या. तुम्हाला सांगतो हे सरांकडून खूप काही शिकलो आम्ही, माहिती. हो का?
मग विषयच नाही. मला तर म्हणजे जीवात जीव नाही कळल्यापासून माहितीये का. काही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर मला म्हणालेले आहेत की उद्या संध्याकाळी मला डिस्चार्ज देणार आहेत. कळलं का तुम्हाला? डॉक्टरांचं एवढं सिरियसली घेता का सर कुठे? हॉस्पिटलमध्ये असल्यावर डॉक्टरांचं सिरियसली घ्यायचं असतं. नाही नाही सर, तुम्ही रिकामा ताण घेताय असं माझं म्हणणं आहे. त्यांचा तो धंदा आहे, आपली ती बॉडी ना, आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे ना सर. सर तुम्ही एक काम करा, बरोबर. तुम्ही फ्रूट खा सर. हे काय तिकडे पाटील, पेशंटला तिखट मीठ चोळलेला पेरू कोण आणतो? काय भेटवस्तू आणली तुम्ही मला? तर खरं तर मी शाळेला तिखट मीठ लावलं होतं, पण त्याच्यात मजाच नव्हती. म्हटलं तिखट मीठ लावलेलं काय चांगलं असेल, तर मला पेरू दिसलं, मग मी पेरू आणले. अरे फळं नका बदलू. पेशंट आहे ना, पेशंटला तिखट मीठ चोळलेलं काहीच आणायचं नसतं. एवढी साधी अक्कल नाही का तुम्हाला? मला सांगा. नाही सर, सिग्नलवर गाडी थांबली, मला पेरूवाला दिसला, कापलेले पेरू होते. त्याला म्हटलं फटक्यात मीठ मिरची लाव, सिग्नल सुटायच्या पहिले दे. ते घेतले आणि आला सर मी. हे बघा. हो, पेरू कसा घेतला ह्या प्रश्नाचं उत्तर नका देऊ तुम्ही मला. तिखट मीठ चोळलेला वस्तू ह्यांना कळत कसं नाहीये? मला हेच कळत नाहीये हो. सर तरी नशीब काय? काकडे घेत होत ती. थांबा हो जरा. काकड्या बिकड्या कशा आणता हो तुम्ही? ते नका आणू. ठीक आहे सर, सर पेरू जाऊ द्या. वेगळं काहीतरी आणा ना, शहा ठीक आहे सर, पेरू जाऊ द्या. तुम्ही हे घ्या सर. हा, बॉब्या बॉब्या आणल्या तुम्ही? बॉब्या सर ते वाजायला लागला सर, रिलॅक्स करा तुम्ही. के मी बॉब्या कोण आणतं? तळलेल्या बॉब्या कोण आणतं पेशंट? हेच कळत. त्या सिग्नलवर बॉब्याच होत्या सर. मी खरं तर स्ट्रॉबेरी आणणार होता, पण दूर दूरपर्यंत स्ट्रॉबेरी वालाच हो नव्हता. पण हा, म्हटलं बॉब्या आणवा बा असं. अरे पण मुद्दा तो नाहीये. पेशंट आहे की नाही हॉस्पिटलला ऍडमिट, त्याला बॉब्या नाही आणायच्या एवढंच. असं तुम्ही शांत व्हा ना. ते वाचतं ना सारखं सारखं. शांत व्हा. एवढ्या प्रेमाने आणल्यात ना त्यांनी. द्या भाऊजी, असू द्या, असू द्या. मी ठेवते, द्या. हा, मला खूप आवडतात, मी ठेवते. मला आवडता बॉब्या. कॉलेज पासून. अरे वा वा वा. कॉलेज मध्ये ना मला बॉब्या देवलच म्हणायचंय. हिचा विनोद आवरा आधी. हिचा विनोद आवरा हिचा. तिघांनी घशात हात घाला आणि विनोद करा तिचा. बाहेर बॉब्या देवल विनोद करते हॉस्पिटलमध्ये. सर रिलॅक्स व्हा. नको करू हे विनोद. शांत व्हा. सर सर ठीक ताण आहे. घेऊ नका, ताण घेऊ सर बॉब्या खायची मजा कवा आहे? जेव्हा ते असं घातलं खाचा 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 आणि काच 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 खाल्लं, ती मजा आहे की नाही? मला तशाच खायला आवडतात. हा. मला आहे ना चहामध्ये बुडवून खायला आवडतात. अरे वा. आणि त्याच्यात ना जसा चहा असा ओढायचा प्यायचा. भारी भारी. बॉब्या म्हणजे बॉब्याच. मी एकदा बॉब्याच्या भोकात मागणं बोट घातलं होतं, पुढनं मिल्ली पाल बाहेर आली होती. ए उचला ते बॉब्या, उचला बाहेर फेका. बॉब्या उचला बाहेर. या चांगल्या मेलेले पाल कशाला? असतं ना सारखं. त्याला काय शुशू करतेस तू? त्यांना शुशू कर आणि हे कशाला असू आणतात द्या. तुम्ही हो? त्रास पेशंटला ह्या गोष्टी नाही आणायचो. अरे ह्यांना शांत कर ना ग तू. चांगले आहे ते त्यामुळे. त्रास होतो ना. सॉरी सॉरी. नाही आणायचं. थांबा ना, शांत व्हा बरं, ठीक आहे बस. असू द्या, मी ठेवून घेतलं. थँक्यू. शांत. सर हम्म. मी खरंच काय नाही आणलं, सॉरी बरं का. नाही चांगलं आहे. ह्यांच्या विषयानं तुम्ही नाही आणलं ते जास्त बरं आहे. नाही तसं कसं पत्ते पाणी असणार म्हटलं आहे हॉस्पिटलात आहे तर एवढं कशाला पथ्य पाणी असं नाही. मी ओके आहे, पण ते हॉस्पिटलमध्ये अशा गोष्टी बऱ्या नाही वाटत. नाही ते आहेच ना. हे आणलंय मी तुमच्यासाठी. काय आणलंय? अरे माणूस आहे का? हार आणलाय. हार आणला. रिलॅक्स व्हा. सर रिलॅक्स व्हा. अरे पेशंटला हार कोण आणतं? माने तुम्ही घाई केली. का घाई केली म्हणजे? घाई केली म्हणजे? घाई केली म्हणजे तुम्ही त्या फुलवाल्याकडे थांबायला पाहिजे होतं, पुच्छगुच्छ बनवून घ्यायला पाहिजे होतं, मग आणायला पाहिजे होतं बा. का नाही आणला? अहो, नाही सर, मी तीच पुष्पगुच्छच मागितला होता सर. ऐका की, ऐकून तरी घ्या की. मी मागितला होता, हारवाला काय म्हणला, फुलं संपली ती या, हार पाहिजे तर घ्या. हो का? मग मोकळ्या हातानं कसं यायचं म्हणून आपलं सरांना वाईट वाटेल ना म्हणून हार आणला. आता काय काय करायचं? उत्तर? पण मला काहीतरी एवढं आणलं. हार हार कशाला? अहो 2-3 फुलं किंवा एखादं गुलाब पण चाललं असतं. गुलाबचंद. हा, त्या दिवशी आमचे काका वारले ना, तर मग आम्ही त्याच्या पाकळ्या केल्या आणि त्यांच्या डेड बॉडीवर टाकल्या. काय सांगताय? हे ज्या करू पाकळ्या त्याला काय विषय अरे आहे? डेड बॉडी आहे का? अरे अरे हे अहो नका ना अहो. ना सारखं थांबा ना. अरे वाचताना म्हणजे तुम्ही ह्याला गप्प करतात ते वाजणार नाही. अहो, मी नाही. वाजवतोय डमाडमा वाजून तिकडे. काय बाई बोल. व्हा ना जरा. काय कळत नाही का? साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत माने. हार कोण आणतं मला सांगा. तुमचा ना नेहमीचा प्रॉब्लेम आहे सॉरी. माने. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा आजोबांच्या छातीवरचे केस मोजायला गेला होता तुम्ही. काय हे हा? साधं लॉजिक नाहीये तुम्हाला.
गेल्या महिन्यात सुद्धा असंच केलं. जपानहून डेलिगेट आली होती, एक बाई आली होती, जपानची गेस्ट आलेली होती. त्याला सांगितलं जरा काहीतरी अरेंज फॉर अ ब्रेकफास्ट. काय घेऊन आले? वज्री पाव. काय मांचुरियन घेऊन आला हा? काय टाकलं होतं त्याच्यावरती? शेजवान चटणी होती. अरे कोण खात हे? अहो ती तसलंच खाते ती ना सर. अरे इथे जे तिखट खातात ते तिखट तिथे नाही खाल्लं जात. आपल्याकडे वेगळ्या प्रकारचं तिखटचं तिखट म्हणजे मिरी एवढंच असतं, आणि त्याहून तिखट म्हणजे लसूण एवढंच असतं. याच्यापेक्षा मला काय एवढं एक्सप्लेन करायला लागतो ना, मला हेच नका ना करू. त्रास नका देत जाऊ. तुम्हाला कळलं का? ती बाई धूर सोडत सोडत पोहोचली तिकडे, माहिती का, जपानला. मग कळलं पाहिजे ना तुम्हाला. इकडे मला ऑफिस सारखं ओरडायला लावू नका. सर सर तुम्ही ताण नका बघा घेऊ. ते परत वाजायला ताण नका लागले. घेऊ जरा तुम्ही. शांत व्हा. शांत. ओके आहे मग, शांत व्हा. ओके, असं काही नाही. नका असं सारखं चिडचिड करू. ते मशीन सारखं वाजतं, त्याची बॅटरी संपेल वाजून वाजून. बॅटरीचा पडलेला आहे, नवऱ्याचं काहीच नाही पडलं या बाईला. काय करायचं ना, बिंडोक बाई माझ्या जन्माला आलेली आहे. असं नाही हो, नाही ते तुम्ही शांत व्हा एवढंच म्हणायचंय मला. आणि मग तुम्हाला काय पडले त्या जपनीज बाईची सांगा मला. ती धूल सोडो नाही तर नवरा सोडो, काय पडले तुम्हाला? नका न करू. शांत व्हा. एवढे सगळेजण भेटायला आलेत, शांत राहावं माणसानं. डॉक्टरांनी काय सांगितलंय? बेड रिडन होणं गरजेचं आहे. बेड रेस्ट घेणं गरजेचं आहे असं म्हणाले डॉक्टर. बेड रेडन होणं गरजेचं आहे असं कुठला डॉक्टर म्हणतो? ओ तिला लावा ना दुसरीकडे जॉबला वगैरे. नको ही बायको म्हणून इकडे मला. कसं बोलतो? अहो त्या बरोबरच बोलतायत. हो ना? हो हो करेक्ट आहे. Correct आहे. तुम्हाला रेस्ट महत्वाचीच आहे सर. पाहिजे, हो. पाहिजे. बरोबर आहे. रेस्ट महत्वाची सर. Rest पाहिजे. वहिनी किती महिने ठेवणार आहे अजून हॉस्पिटल? महिने कशाला? महिने कशाला? मला उद्या डिस्चार्ज देणार आहेत. मी परवा ऑफिसला जॉईन होतोय. परवा कशाला? कशाला म्हणजे मी ओके. कोण बोललो? डॉक्टर म्हणाले. अरे त्यांचं कुठे एवढं मनावर घेताय तुम्ही? एवढं सिरियसली नाही घ्यायचं त्यांनी. अरे मग कुणाचं नाही काय सर, आपलं लक्ष द्यायचं आपलं स्वतःकडे. डॉक्टर काय नाही. अहो आपण आपलं टेन्शन घेतलं पाहिजे. आपली बॉडी आपण सांभाळली, त्यांचा धंदा आहे. मग? वहिनी तुम्हाला सांगू, सरांचं ना हे नेहमीच आहे. काही बी झालं की प्रत्येक कामात घाई 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 घाई. नाहीतर काय? मी तुम्हाला सांगतो, यांना ठणठणीत बरं झाल्याशिवाय ह्या इथून पाय बी यांचा बाहेर जायला नको. करेक्ट आहे. अरे मी ओके. हे पा उलटलेला साप आणि आजार गैरे बेकार. हो का? मग माने विषयच नाही ना, विषय नाही सर. तुम्हाला सांगून ठेवतोय, पुरं बरं झाल्याशिवाय इच बरं जरी हल्ला का नाही इथनं तगड्या तोडून हातात येईन तुमच्या मी. मग सांगितलं नाही म्हणाल मग बॉस माने, अहो, बॉस आहे मी तुमचा. तसं नाही. मग तुम्हाला कळलं पाहिजे ना सर, तुम्ही काळजी घेतली पाहिजे ना स्वतःची. बरोबर बदला ना. असं कसं म्हणता तुम्ही? सर हा मला त्रास होतो ना. मग तुम्ही काय येऊ माणूस सारखा नुसतं काम काम करत असतोय हापिसात. मग हित आहे की नाही माणूस तवर शांत आहे येऊ. तिथं मग हापिसात आला की मग गाडावर झोपलं का झोपलं असते बी ना. हो ना? नाहीतर काय मग. हे बेनत असलंच आहे. गाढव, तू काय बेना म्हणतेस तू? एक मिनिट जरा तुम्ही ही भाषा वापरा. यू सेकंड टाइम यू सेड गाढव टू मी. दिस इज नॉट करेक्ट. सर आम्ही गाडव आहे, तुम्ही समजून घ्या ना सर. सर आम्ही गाढव आहे, तुम्ही घोडा आहे, हॉर्स पॉवर आहे तुम्ही आमचे. कशाला प्राण्यांच्याच उपमा द्यायच्यात तुम्हाला? दुसरं नाही. तुम्ही माणसासारखं वागवा ना जरा मला जरा प्लीज. आपण सर मग तुम्ही करा ना मग आराम, काळजी अरे, घ्या ना मग काही तुम्ही. अरे, काय? नाही नाही काय झालं नाही I'm तसलं काही all नाही. right. नाही हे बघा तुम्ही आता इथं महिना दीड 7-8 महिने थांबायचं. काय रेंज आहे ही? परत परत एकदा बोला. महिना, दीड महिना, 7-8 महिने, ही काय रेंज आहे तुमची? आपण आराम- गेट लागले का? कामाचा डोंगर पडलाय तिकडे. सोमवारी जाऊन बापरे मला काम करायचे. नाही 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 सर, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आम्ही आहोत ना. हो तुम्ही इथं काल ऍबसेंट होता, काय कामाचं अडलंय का मला सांगा. परफेक्ट केलं का नाही पाटील अरे, आपण? एकदम ओके झालंय काम, काहीच टेन्शन सगळी नाही. केलेत ना काम? मग वाघ आहे आम्ही दोघं ऑफिस विषय एचओला नाही. तेच पाठवलं, रिपोर्ट वगैरे सगळं पाठवलं. आणि ते ह्याचं काय झालं? काय झालं? एमएजी इंडस्ट्रीजचं काय झालं? कोटेशन होतं ते. आवाज केलं. आल्या पहिलं ती एमएजी इंडस्ट्रीचं कोटेशन रिजेक्ट केलं, मेल टाकला. छोरा इंडस्ट्रीवाल्याला एक्सेप्ट केलं, मेल टाकला. लगेच असते अरे उलट करायचं होतं. अरे बापरे. अरे छोरा इंडस्ट्रीजचं रिजेक्ट करायचं होतं, एमएजी इंडस्ट्रीजचं एक्सेप्ट करायचं. उलटा करून वाट फोन करून फोन दे माझा एचओला. तुम्ही शांत. ऐका सर, मी करू. शांत व्हा आधी. आम्ही करू सर. काही शांत व्हा ना तुम्ही. सगळं उलट करून टाकलं. ब्लॅकलिस्ट डॉक्टर आले त्याच्या केसमध्ये कसं वागायचं ते सांगतो तुम्हाला. डोळे केसाय. या या मी चांगला उपचार केला तुमच्यावर आणि तुम्ही परफेक्टली ऑलराईट आहात. बस थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ह्यांना प्लीज सांगा आय एम फिट अँड फाईन. उद्या देणार डिस्चार्ज मला? उद्या नाही, आजच. बघा. आजच आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देतो. मला संपला विषय. ओके. हे कधी काढायचं मला फक्त तुम्ही हा, सांगा. आता लगेच हे काय. येस येस येस. थांबा काढून टाका. एक मिनिट. थांबा. डॉक्टर येस. नीट बघा. पेशंट ओके आहे? ओके एकदम. नीट बघा, पेशंट ओके आहे का? अरे तुम्ही आत्ता ओके म्हणताय, इथनं जर पेशंट बाहेर गेला ना काय बरं वाईट झालं का नाही, सोडणार नाही कुऱ्या नाडगे हानी तुझ्या बियेने. मग मी हॉस्पिटल टाकीन जाळून. मग नीट बघ ना तू. 30 सेकंद आहे, 30 सेकंद आहे. आम्ही अजून जास्तीत जास्त 8 दिवस तुम्हाला ठेवू शकतो इथे. अरे पण कशाला? नाही नाही नाही, नाही.
पण 8 दिवसानंतर तुम्ही यांना सोडलं आणि यांना जर काही झालं तर मी महिलांचा मोर्चा आणेन तुमच्या हॉस्पिटलवर, लक्षात ठेवा. थांबा या कराय बाय. अरे हा कोण आहे? अहो मला काल तुम्ही डिस्चार्ज ओ डॉक्टर आम्ही जास्तीत जास्त यांना 8 महिने ठेवू शकतो. 8 महिने 8 महिने कन्फर्म हो कन्फर्म 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 8 महिने काही 8 महिन्यानंतर हा माणूस दवाखान्याची पायरी उतरला आणि येले जर का काही झालं 3 पिढ्या खलास करून टाकीन. 3 पिढ्या निर्वाच करून टाकीन तेव्हा मी. नाही, पहिल्या- पत्करी तू झालाच नाही भाऊ असं होईल ते. मी जास्तच क्रूर आहेत, लक्षात आलं. हेमंत पाटील मंडी म्हणल्यावर 3 पिढ्या गेल्याच ना. ऐकलं ना. चल. आम्ही एक साधारण 3-4 वर्ष तुम्हाला इथे ठेवू. अरे काय चाललंय हे? हे एक काम करतो, हे घ्या, हे ठेवा, नोकरी सोडतो मी. अरे हे अरे हे इंटरनात एवढं नको, चला बाकी. अरे हे अरे ऐका मला एक क्षण इकडे थांबायचं नाही हे काम मला नाही थांबायचं. बाप रे बाप, खरंच काळजी घ्यायला आलेले कर्मचारी हे डोक्याला ताप देऊन गेले यार दादा. पण हे सगळं स्किट एका बाजूला आणि बॉब्या देवल एका बाजूला, जो आम्हाला भयंकर आवडलाय. विचारूया हास्यरसिकांना त्यांना हे प्रहसन कसं वाटलंय. प्रसाद सर. खरंच बॉबे देओल हा सर्वोत्तम पंच होता या स्क्रिप्टमधला. मी वेड्यासारखा हसत होतो, वेड्यासारखा. मस्त कॉन्सेप्ट होती आणि कडक कडक सादरीकरण होतं. समय मस्त ॲज युजल. हा कुठला पेरू आणणारा आणि हार आणणारा. भन्नाट भन्नाट. निहारिका तुझं खूप स्वागत या मंचावरती. खूप मस्त प्रेझेन्स आहे तुझं आणि पहिलं स्किट तू अशा 4 राक्षसांबरोबर तुला करायला मिळालं आणि तरी तू नेटाने उभी राहिलीस. मजा आली तुला बघताना. वेलकम वेलकम. Thank you, thank you. येस मस्त बहारदार. सई. आय अग्री विथ पशाजी. बॉब्या देवलला तोड नाही. म्हणजे मला असं वाटतं की हे खूप व्हायरल होईल आणि त्याची डिलिव्हरी पण छान होती. सगळ्यांचे छान परफॉर्मन्सेस. निहारिका तुझं खूप स्वागत. तुझा खूप कॉन्फिडंट प्रेझेन्स आहे आणि वी आर कीन बघायला की काय होतं पुढे. मजा आली गाईस. थँक्यू.